जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीमध्ये सन्माननीय गोकुळसेठ राजपूत यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने सन्माननीय राज्यपाल महोदय महामहिम आदरणीय हरिभाऊजी बागडे साहेबांचे मनापासून आभार मानतोय। त्याच पद्धतीने या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय संदीपाजी भुमरे साहेब, दुसरे आमचे खासदार आदरणीय कल्याणरावजी काळे साहेब, या तिघही नेत्यांनी मला या निवडणुकीमध्ये त्यांचा विचार विनिमय घेऊन मी एक नाव काही दिले आणि त्याला त्यांनी संमती दिली। त्यामध्ये गोकुळसेठ गेल्या निवडणुकीमध्ये उपाध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये हे उपाध्यक्ष आज जे आहे आमचे हे त्यावेळेस पडले होते। आज दोन्हीही मित्र दोघांनाही काम करण्याची संधी आज जिल्ह्याच्या सर्व नेत्यांच्या संमतीने झाली। त्याबद्दल आता ही जी इमारत आहे जुनी आहे, याला मी आताच त्यांनी एक मीटिंग तात्काळ उपाध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय घेतील आणि यामध्ये महाराष्ट्र सरकारकडून सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा, या तिघांच्या वतीने मी गवाही देतो की मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम करण्याची मला संधी आहे आणि त्याचा सोनं करण्यासाठी अजून आमच्याकडे 43 दिवस बाकी आहे। या 43 दिवसामध्ये भव्य अशी इमारत, खाली शॉपिंग सेंटर, वरती अनेक कार्यालय, यांचा कार्यालय, असं करून काही इथं यांची मागणी आहे, काही कोपऱ्यामध्ये महसूलची जमीन आहे, ती जमीन यांना द्यावी जेणेकरून याच्या उत्पन्नावर जो काही उत्पन्न निघेल त्याच्यावर खर्च निघेल आणि शेतकरी बांधवाला कमीत कमी शेतकरी बांधवाला 2 रुपये मीटर मागेही आपण वाढवून दिलं ते काही रुपया 2 रुपये किती देऊ शकतात त्याची शेवटी ते तपासून घेतील आणि या सर्व कामामध्ये सरकारच्या वतीने जी काही मदत लागत ती मी करल आणि मला वाटतं की ह्या 2.5 वर्षामध्ये आपला जिल्हा दूध संघ जसा गेल्या 2 वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर 4 कोटी काही रुपये नफ्यामध्ये आहे आणि त्यामध्ये चेअरमन हरिभाऊजी बागडे असतील, व्हाईस चेअरमन आमचे दिलीपरावजी यांनीही महत्त्वाची भूमिका दोघांनी केली आणि सर्व संचालक मंडळांनी त्यांना साथ दिली। या संचालक मंडळाचे मी मनापासून आभार मानतोय आणि भविष्यामध्ये हा दूध संघ आपल्या शेतकरी बांधवांचा पवित्र मंदिर आहे। या मंदिरामध्ये सांभाळताना अडचणी येऊ शकतात, परंतु सर्व अडचणी महाराष्ट्र सरकारकडून त्यांना मदत केली जाईल अशी गवाही देतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। माहिती त्याचा त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब सर्वाला विश्वासात घेऊन काम करतात, सर्वाला सन्मान देतात। ते देवेंद्रजीचाही विचार विनिमय करून निर्णय घेतात आणि अजितदादाचाही शेवटी मुख्यमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी ते पाळतात। एखादे मंत्री महोदय इंडिव्हिज्युअल काय बोलले मी त्याच्याबद्दल बोलणं उचित होणार नाही, परंतु या सरकारमध्ये सर्वांनी एकत्रित येऊन काम केलं, एकत्रित येऊन अनेक निर्णय घेतले। तर यामध्ये आपण शेतकरी, गरीब, दलित, प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या आहे। मी काल दिवसभर संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्हा अधिकारी लाडकी बहीण ही योजना असेल किंवा ज्या शासनाचा अनुदान ज्याला दिला जातो तो शासनाचा अनुदान कोणत्याही बँकेमध्ये तो खाता लॉक करू नाही, त्या खात्यामध्ये पैसे दिलेले अनुदान म्हणून त्याचा कर्जामध्ये वरती करू नाही असा आदेश दिला। त्यानंतर महापालिकेत बसतो, महापालिकेत 5 दिवसापासून पाण्याची अडचण या शहरामध्ये होती, त्याची माहिती घेतली, आढावा घेतला आणि 822 कोटी रुपये जे महाराष्ट्र सरकारचा GR ते सन्माननीय या संभाजीनगरचे आयुक्त महोदय जी श्रीकांत यांना दिला आणि तात्काळ याचा जो 78% कामं प्रगतीपथावर आहे, उर्वरित कामं तात्काळ करावी आणि येणाऱ्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये 24 तास पाणी कसं मिळेल त्याचं नियोजन बसून केलं। किती पाणी निर्मिती आपल्याकडे येतोय, किती आपण वितरित करतोय, कोणत्या दिवशी करतोय आणि ह्या ज्या आता पाण्याच्या टाक्याचा नवीन काम चालू आहे तो किती दिवसांमध्ये त्याचाही आढावा घेतला। हे अनेक उद्यानं, अनेक शहरामध्ये वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण योजना आणि नाविन्यपूर्ण जो काही प्रयोग करू लागले जी श्रीकांत त्याला लोकांचा विश्वासात घेऊन काही ठिकाणी त्यांनी खंत माझ्याकडे व्यक्त केली, तर त्यांच्या शाळा असतील, काही ठिकाणी ओपन
दुरुपयोग होतोय तर त्याचा सदुपयोग व्हावा आणि चांगल्या पद्धतीचा नशाखोरीच्या विरुद्ध लढा लढण्याचा त्यांनी संकल्प केला. त्यालाही मी सांगितलं की आमच्या शहरामध्ये कोणतीही नशाखोरी होणार नाही, शहराच्या चारही बाजूला काही होणार नाही याची दक्षता निश्चित घेतली जाईल. सन्मानित मंत्र्यांनी एक दुसरा पक्षाने दुसरा साहेब डिसेंबर महिन्याची होती पाणी पुरवठा डेडलाईन वाढतच चाललेली आहे. 1 महिना 2 महिने नाही 1 महिना यासाठी की सातत्याने पाऊस चालू आहे आणि तुम्ही बघतात का मला वाटतंय का या 45-42 दिवस कमी जास्त पाऊस पडल्यानंतर विहिरीचं काम आपला मोठा एक सॅमचं काम तिथे चालू आहे. त्या कामामध्ये थोडाफार उशीर करून मी डिसेंबर ही डेडलाईन पक्की आहे, परंतु 1 महिना मला कॉन्ट्रॅक्टरशी मी चर्चा केली, त्यांच्या डिझायनर करणारे इंजिनियर या सर्वांशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की जानेवारीपर्यंत हे काम होईल आणि 26 जानेवारीच्या अगोदर या शहराच्या संभाजीनगर जिल्ह्याच्या विविध भागामध्ये पाणी देताना कुठेही एक एरिया चांगला माझा आहे दुसरा एरिया तुमचा आहे असं न करता सर्वसामान्य गरीब असेल श्रीमंत असेल त्याला पिण्याचं शुद्ध पाणी देण्याचं काम जानेवारीपर्यंत